भर पावसामध्ये माझे शेतकरी बांधव, आमचे सगळे कार्यकर्ते भर पावसामध्ये भिजत या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळावा या भावनेनं या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। गेले अनेक दिवस आपण पाहतोय उन्हाळी कांदा जो चाळीमध्ये शेतकऱ्यांनी साठवला होता, एका आशेनं शेतकरी त्या ठिकाणी पाहत होता की आज ना उद्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी तो कांदा चाळीमध्ये साठवला होता। परंतु शेतकऱ्याची सपशेल घोर निराशा या ठिकाणी झालेली आहे। यावर्षी लवकर पाऊस सुरू झाल्यामुळं, हवेत आर्द्रता वाढल्यामुळं बराकीमध्ये चाळीमध्ये कांदा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खराब व्हायला लागलेला आहे, सडायला लागलेला आहे। एकतर कांद्याचं उत्पादन गणित कमी झालेलं आहे पहिल्यापेक्षा, आणि दुसऱ्या बाजूनं चाळीमध्ये ठेवलेला कांदा खराब व्हायला लागलेला आहे। कांद्याच्या वजनामध्ये देखील घट यायला लागलेली आहे, आणि एका बाजूनं वाढलेला प्रचंड उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्याच्या हातामध्ये उत्पादन खर्च सुद्धा त्याचा भरून निघत नाही, उत्पादन खर्च सुद्धा तो अंगावर आहे। अशी भयानक परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्याची त्या ठिकाणी झालेली आहे। गेल्या वर्षी आपण पाहिलं लोकसभेच्या त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होत्या, सरकारनं त्यावेळेला सपशेल कांद्यामुळे काही सरकारं आपली गेलेली आपण पाहिलेली आहेत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या पाठीमागे यांची सरकारं घालवल्याची भीती त्यांच्या मनामध्ये असल्यामुळं गेल्या वर्षी बाजारभाव ठेवला, परंतु त्याच्या पाठीमागे 2-3 वर्षे कांदा उत्पादक शेतकऱ्याचं वाटोळं केलं, आणि याही वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचं काम या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे। हे सरकार निवडणुकीपुरतं फक्त शेतकऱ्याचा कळवळा दाखवतं, आणि निवडणूक झाली, मतं शेतकऱ्यांची घेतली की लबाडीचा धंदा यांचा त्या ठिकाणी सुरू होतोय।